नमस्कार मैत्रिणींनो. आजचा विषय प्रत्येक स्त्रीच्या मनाला कुठेतरी स्पर्श करणारा आहे. घरात स्त्रीचा आदर का होत नाही? ज्या स्त्रीसाठी घर सर्व काही असतं, जी सकाळपासून रात्रीपर्यंत घरासाठी धावपळ करते, जिच्या दिवसाची सुरुवात इतरांच्या गरजांपासून होते आणि शेवटही इतरांची काळजी घेतच होतो, त्याच स्त्रीला अनेक वेळा घरामध्ये प्रेम, कौतुक आणि आदर का मिळत नाही? तिच्या कामाची किंमत का केली जात नाही? तिने केलेल्या त्यागाला गृहीत का धरलं जातं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रीने स्वतःचा आदर मिळवण्यासाठी नेमकं काय करायला हवं? आज आपण या सगळ्या प्रश्नांवर मनापासून बोलणार आहोत. स्त्रीचा घरात आदर का होत नाही, यावरील आपण कारणे आणि उपाय बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण नंबर 1, स्त्रीच्या कामाला कामच समजल्या जात नाही. घरातील स्त्री दिवसभर किती काम करते याची अनेकांना कल्पनाच नसते. स्वयंपाक, साफसफाई, मुलांची काळजी, घरातील मोठ्यांची काळजी, बाजारहाट, पाहुणचार आणि घरचे नियोजन, हे सगळं केल्यानंतरही तिला विचारलं जातं, तू दिवसभर घरी असतेस, करतेस तरी काय? हा प्रश्न फक्त प्रश्न नसतो. कधीकधी हा प्रश्न तिच्या संपूर्ण मेहनतीला नाकारून जातो. कारण घर चालवणं ही सुद्धा एक जबाबदारी आहे. ती घरात काम करते म्हणून तिचं काम कमी महत्त्वाचं होत नाही. पण एक गोष्ट इथेच लक्षात घ्यायला हवी, आपल्या कामाची किंमत इतरांनी ओळखावी याआधी आपण स्वतः आपल्या कामाची किंमत ओळखली पाहिजे. कारण नंबर 2, स्त्री स्वतःलाच नेहमी शेवटचं स्थान देते. ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अनेक स्त्रिया घरातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात. पतीने जेवण केलं का? मुलांनी अभ्यास केला का? सासूसासऱ्यांची औषधी झाली का? घरात सगळं व्यवस्थित आहे का? आणि शेवटी स्वतःला विचारतात, मी कशी आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायला त्या विसरतात. मैत्रिणींनो, सगळ्यांची काळजी घेणं चांगलं आहे, पण स्वतःची काळजी घेणं यात कसलाही स्वार्थीपणा नाही. तुम्ही स्वतःला कायम दुर्लक्षित करत राहिलात तर हळूहळू इतरांनाही तुमच्या गरजा महत्त्वाच्या नाहीत असं वाटू शकतं. म्हणून स्वतःसाठी वेळ काढा, स्वतःची मतं बोला, स्वतःची स्वप्न जपा आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःला कमी समजणं बंद करा. कारण नंबर 3, प्रत्येक गोष्टी सहन करणं म्हणजे चांगली स्त्री असणं नाही. आपल्या समाजात स्त्रीला लहानपणापासून एक गोष्ट शिकवली जाते, संसार टिकवायचा असेल तर खूप काही सहन करावा लागतो. हो, प्रत्येक नात्यात काही गोष्टी ॲडजस्ट कराव्या लागतात. पण सतत अपमान सहन करणं, सतत दुर्लक्ष सहन करणं आणि अन्याय सहन करणं म्हणजे संस्कार नाहीत. जर कोणी वारंवार तुमचा अपमान करत असेल, तुमच्या मतांना किंमत देत नसेल, तुमच्यावर ओरडत असेल, तुमच्या भावनांची थट्टा करत असेल, तर प्रत्येक वेळी शांत राहणं हा उपाय नाही. काही वेळा शांतता नातं वाचवतो, पण काही वेळा योग्य वेळी आवाज उठवणं स्वतःला वाचवतं. कारण नंबर 4, स्त्रीने प्रत्येक गोष्टीसाठी परवानगी मागण्याची सवय सोडली पाहिजे. घरातील महत्त्वाचे निर्णय एकत्र घेणं ही चांगली गोष्ट आहे, पण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी मी हे करू का? मी तिथे जाऊ का? मी हे शिकू का? मी नोकरी करू का? असं सतत विचारण्याची सवय लागली तर स्वतःचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. सल्ला घेणं आणि परवानगी मागणं यात फरक आहे. नात्यामध्ये चर्चा असावी, पण स्वतःचं अस्तित्व गमावून नाही. कारण नंबर 5, आर्थिक स्वावलंबन महत्त्वाचं. स्त्रीच्या आत्मविश्वासासाठी आर्थिक स्वावलंबन खूप महत्त्वाचं असतं. प्रत्येक स्त्रीने मोठी नोकरी केलीच पाहिजे असं नाही, पण आपल्या क्षमतेनुसार एखादं कौशल्य शिकणं, छोटं काम करणं, व्यवसाय करणं किंवा स्वतःच्या नावाने काहीतरी निर्माण करणं, हे तिच्यासाठी खूप मोठं पाऊल असू शकतं. आजच्या काळात शिकण्यासाठी अनेक मार्ग आहेत. ऑनलाईन कौशल्य शिकता येतं, घरातून छोटा व्यवसाय करता येतं, आपल्या आवडीला कामाचं स्वरूप देता येतं. कारण आर्थिक स्वावलंबन म्हणजे फक्त पैसा नाही, त्यामुळे निर्णय घेण्याचा आत्मविश्वास वाढतो. कारण नंबर 6, स्त्रीने स्वतःच्या मतांना महत्त्व दिलं पाहिजे. काही स्त्रिया घरात स्वतःचं मत मांडायला घाबरतात. माझं कोणी ऐकतील का? मला कोणी रागवेल का? माझ्यामुळे घरात भांडण होईल का? असं विचारत त्या स्वतःचे मतं मनातच ठेवतात. पण मैत्रिणींनो,
तुमचं मत वेगळं असू शकतं. तुमचं मत चुकीचं असेलच असं नाही. तुम्ही शांतपणे आणि आदराने तुमचं मत मांडायला शिका. आदर मिळवण्यासाठी मोठ्याने ओरडण्याची गरज नसते. आता बघूया यावरील उपाय. उपाय नंबर 1. सगळ्यात पहिलं पाऊल आहे स्वतःला कमी समजणं बंद करा. तुम्ही गृहिणी असाल, नोकरी करीत असाल, व्यवसाय करत असाल, मुलांची काळजी घेत असाल, तुमच्या भूमिकेची किंमत आहे. स्वतःशी बोलताना स्वतःचा अपमान करू नका. माझ्यात काहीच नाही, मला काही जमतच नाही, मी कोण आहे असं बोलण्याऐवजी स्वतःला सांगा, मी शिकू शकते, मी बदलू शकते आणि मी पुढे जाऊ शकते. उपाय नंबर 2. मर्यादा ठरवा. नात्यामध्ये प्रेम जितकं महत्त्वाचं आहे तितक्याच मर्यादाही महत्त्वाच्या असतात. कोणी तुमच्याशी कसं बोलावं, तुमच्याशी कसं वागणूक स्वीकारायची, कुठल्या गोष्ट तुम्ही नाही म्हणणार हे स्वतःसाठी स्पष्ट करा. नाही म्हणणं म्हणजे वाईट होणं नाही. कधीकधी नाही म्हणणं म्हणजे स्वतःचा आदर करणं होय. उपाय नंबर 3. संवाद साधा. घरातील लोकांना तुमच्या भावना समजतातच असं नाही. म्हणून मनात सगळं साठवून ठेवण्यापेक्षा योग्य वेळी शांतपणे बोला. उदाहरणार्थ, तुम्ही माझ्याशी अशा पद्धतीने बोलता तेव्हा मला वाईट वाटतं. माझ्या कामाचं कौतुक नसलं तरी चालेल, पण त्याचा अपमान होऊ नये. घरातील निर्णयामध्ये माझं मतही विचारलं जावं अशी माझी अपेक्षा आहे. अशा प्रकारे बोलल्याने संवादाची सुरुवात होऊ शकते. उपाय नंबर 4. स्वतःची ओळख निर्माण करा. स्वतःची ओळख कोणाची पत्नी, कोणाची आई, कोणाची सून एवढीच नसावी. ती स्वतः एक व्यक्ती आहे. तिची स्वप्न आहे, तिचं मत आहे, तिची क्षमता आहे, तिची स्वतःची ओळख आहे. म्हणून एखादी नवीन कौशल्य शिका, वाचन करा, व्यायाम करा, तुमच्या आवडीचा छंद जोपासा, काम करा, व्यवसायाचा विचार करा किंवा फक्त स्वतःसाठी काहीतरी नवीन शिकायला सुरुवात करा. वय कोणतेही असो, स्वतःची नवीन सुरुवात करता येते. उपाय नंबर 5. प्रत्येकाला खुश करण्याचा प्रयत्न करू नका. ही गोष्ट प्रत्येक स्त्रीने लक्षात ठेवायलाच पाहिजे. तुम्ही किती काही चांगलं वागलात तरी प्रत्येक व्यक्ती तुमच्यावर खुश होईलच असं नाही. म्हणून प्रत्येकाला खुश करण्याच्या नादात स्वतःला हरवू नका. लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल, लोक माझ्याबद्दल काय बोलतील या प्रश्नापेक्षा एक महत्त्वाचा प्रश्न, मी जे करते ते माझ्यासाठी योग्य आहे का? उपाय नंबर 6. मुलांना समानतेचे संस्कार द्या. घरात स्त्रीचा आदर फक्त स्त्रीने स्वतःसाठी मागून मिळणार नाही. तो संस्कार पुढच्या पिढीतही रुजला पाहिजे. मुलगा आणि मुलगी दोघांनाही घरकाम शिकवा. आई काम करते म्हणून ते काम आईचंच आहे असं मुलांना शिकवू नका. घर हे सगळ्याचंच आहे आणि म्हणून घरातील जबाबदारी सगळ्यांचीच असली पाहिजे. पण एक महत्त्वाची गोष्ट मैत्रिणींनो, स्त्रीने स्वतःचा आदर करायला सुरुवात केली म्हणून घरातील प्रत्येक व्यक्ती लगेच बदलेल असं नाही. काही लोकांना तुमचा बदल आवडणारही नाही, कारण त्यांना तुमची जुनी भूमिका सोयीची वाटत असते. तुम्ही कायम हो म्हणायच्यात, आता नाही म्हणत आहात. तुम्ही कायम शांत राहायच्या, आता तुमचं मत मांडत आहात. तुम्ही कायम स्वतःला शेवटी ठेवायच्या, आता स्वतःलाही महत्त्व देत आहात. म्हणून काही लोक म्हणतील तू खूप बदललीस, तेव्हा घाबरू नका. कधीकधी बदलणं म्हणजे वाईट होणं नसतं. कधीकधी बदलणं म्हणजे स्वतःला पुन्हा शोधणं असतं. शेवटचा संदेश. मैत्रिणींनो, घरात स्त्रीचा फक्त तिच्या त्यागामुळे आदर व्हायला पाहिजे असं नाही. ती एक माणूस आहे. तिचा आदर व्हायला पाहिजे. तिच्या भावनांचा आदर व्हायला पाहिजे. तिच्या मतांचा आदर व्हायला पाहिजे. तिच्या मेहनतीचा आदर झाला पाहिजे. पण या सगळ्यांची सुरुवात कुठून होणार? तुमच्यापासून. स्वतःला कमी लेखणं थांबवा. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. गरज असेल तिथे नाही म्हणा. आपल्या मतांसाठी शांतपणे उभे राहा. स्वतःचं कौशल्य वाढवा. शक्य असेल तर आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा आणि सगळ्यात महत्त्वाचं, स्वतःचा आदर स्वतः करा. कारण ज्या दिवशी स्त्री स्वतःच्या अस्तित्वाची किंमत ओळखते त्या दिवशीपासून ती तिच्या आयुष्यातला बदल सुरू होतो. आणि शेवट एकच सांगावंसं वाटतं,
स्त्रीने आदर मिळवण्यासाठी स्वतःला बदलण्याची गरज नाही, पण स्वतःला कमी समजण्याची सवय नक्की बदलायची गरज आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना आणि इतर महिलांना शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते घरात स्त्रीचा आदर कमी होण्याचा सर्वात मोठं कारण कोणतं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.